राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा लॉकडाऊन सुरू असताना 16 एप्रिल 2020 रोजी पालघरच्या गडचिंचले गावात जमावानं दोन साधू आणि त्यांच्या चालकाची हत्या केली होती। त्यावेळी जमाव एवढा आक्रमक होता की त्यांनी पोलिसांवरही हल्ला केला आणि काही पोलीस जखमी देखील झाले। या घटनेनंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती आणि देशभर या घटनेचे पडसाद उमटले होते। त्यावेळी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या काशीनाथ चौधरी यांच्यावर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला होता। मात्र आता भाजपने याच काशीनाथ चौधरी यांना पक्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याने विरोधकांनी जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे आणि यामुळे हा प्रवेश तात्काळ रद्द करण्यात आलाय। पण तो नेता नेमका कोण, त्यावर नेमके कोणते आरोप होते आणि या सर्व वादावर त्या नेत्याने कोणती प्रतिक्रिया दिली, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। महाविकास आघाडी सरकारच्या काळात म्हणजे 16 एप्रिल 2020 रोजी पालघरच्या डहाणू तालुक्यात जमावाकडून दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरची हत्या झाली होती। यामध्ये कल्पवृक्ष गिरी महाराज, सुशील गिरी महाराज आणि ड्रायव्हर निलेश तेलगडे यांचा मृत्यू झाला। या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काशीनाथ चौधरी यांच्यावर त्यांचा यामध्ये हात असल्याचं म्हणत अनेक गंभीर आरोप झाले होते, जे आरोप भाजपनेच करत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती। आता मात्र आगामी स्थानिक निवडणुका लक्षात घेऊन भाजपने त्याच काशीनाथ चौधरी यांना पक्षात घेण्याचा निर्णय घेतलाय, पण पक्षाच्या आतून मोठा विरोध झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला। त्यामुळे नक्की हे काशीनाथ चौधरी कोण आणि भाजपसाठी ते इतके महत्त्वाचे का आहेत हे जाणून घेणं आता महत्त्वाचं झालंय। तर काशीनाथ चौधरी हे पालघर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत। त्यांनी डहाणू तालुका अध्यक्ष म्हणूनही काम केलंय। 2014 मध्ये काशीनाथ चौधरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर डहाणू विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, पण या निवडणुकीत भाजपचे पास्कल धनारे यांनी चौधरी यांचा पराभव केला आणि चौधरी या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर होते। त्यांनी 2017 साली जिल्हा परिषद निवडणूक लढवत विजय मिळवला आणि नंतर बांधकाम सभापती हे पद भूषवलं होतं, ज्यामुळे ग्रामीण भागात त्यांचा चांगला जनसंपर्क आणि पकड असल्याचं मानलं जातं। पण राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर ते फारसे सक्रिय नव्हते। मात्र आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपशी जवळीक वाढवली आहे। रविवारी भाजपच्या नेत्यांनी काशीनाथ चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला होता, ज्याबद्दल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काशीनाथ चौधरी यांना पक्षात घेण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं होतं। यानंतर मात्र विरोधकांच्या मते ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच भाजपने पक्षात घेतल्यामुळे भाजपवर दुटप्पीपणा असल्याची टीका करण्यात आली। याबद्दल रोहित पवार यांनी तर आपल्या एक्स अकाउंट वरून पोस्ट करत म्हटलंय, पालघर साधू हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून भाजपने ज्या काशीनाथ चौधरी यांच्यावर आरोप केले त्यांनाच भाजपने पक्षात घेतलं, मग पालघर हत्याकांडामागे भाजपच होतं का असं म्हणायचं का, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला आणि नेमका हाच धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या आरोपांची परतफेड केली आहे। कारण त्यावेळी भाजपचे ठाकरे हे हिंदू विरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला होता। यावर आता उद्धव ठाकरे म्हणालेत की मी मुख्यमंत्री असताना भाजपनं साधू हत्याकांडातील आरोपी म्हणून किती बोंबाबोंब केली होती, तेव्हा भाजपने शिवसेना कशी हिंदुत्वाच्या विरोधात आहे हे बेंबीच्या देठापासून बोंबलून सांगितलं आणि आता त्याच चौधरीला पक्षात प्रवेश दिलाय। हा हिंदुत्वाचा अपमान नाही का? फडणवीस म्हणतात स्थानिक पातळीवर चौकशी केली होती, तो चौधरी या हत्याकांडात सामील असेल तर प्रवेश का दिला आणि जर नसेल तर प्रवेश का थांबवला, त्यांचा संबंध नसेल तर भाजपनं आणि फडणवीसांनी चौधरीची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागितली पाहिजे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। दरम्यान पालघर साधू हत्याकांड प्रकरणाची संवेदनशीलता, विरोधकांचा कोंडीत पकडणारा प्रश्न यामुळे स्थानिक पातळीवर झालेल्या काशीनाथ चौधरी यांच्या प्रवेशाच्या निर्णयाला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ स्थगिती दिली आहे। तपासातील अधिकृत नोंदणीनुसार कोणत्याही एफआयआर किंवा चार्जशीट मध्ये काशीनाथ चौधरी यांचं नाव नाहीये। तरीही विषयाचा गांभीर्याने विचार करून काशीनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला प्रदेश पातळीवरून तात्काळ स्थगिती देण्यात येत आहे, अशी माहिती भाजप नेते आणि प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिली आहे। पण जर चौधरी यांचं नावच चार्जशीट मध्ये नसेल तर भाजपने कोणत्या मुद्द्यावर चौधरी यांना दोषी ठरवलं होतं, असाही सवाल विरोधकांनी आता उपस्थित केलाय। तर दुसरीकडे काशीनाथ चौधरी यांनी भावनिक होत आपली बाजू मांडली आहे। ते काय म्हणाले तेही पाहूयात। प्रसार माध्यमांवर येणाऱ्या बातम्यांमुळे माझ्या कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास झालाय। समाज माध्यमांवर प्रतिमा मलिन केली जाते, आमचं जगणं मुश्किल केलेलं आहे। व्यक्तिगत मी सगळं सहन केलं असतं, पण मी अत्यंत संघर्षातून आलेला कार्यकर्ते आहे, अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे आणि या राजकारणासाठी माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त झालं तरी चालेल, परंतु यात माझं कुटुंब, माझी मुलं भरडली जात आहेत, असं म्हणत माझा पालघर साधू हत्याकांड प्रकरणाशी काही संबंध नाही,
मी पोलिसांच्या मदतीसाठी गडचिंचले येथे गेलो होतो, मात्र मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं. साधूंचा जीव वाचावा म्हणून मी पोलिसांनी मला तिथे नेलं, मात्र जमाव आक्रमक असल्यानं आम्हाला तो सांभाळता आला नाही, असं काशीनाथ चौधरी यांनी म्हटलंय. याशिवाय मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय की कृपया यात वेगळा रंग देण्याचा कुणीही प्रयत्न करू नका. मी या प्रकरणातील साक्षीदार आहे, आरोपी नाही, असं चौधरी म्हणाले. याशिवाय पुढे ते म्हणाले की माझं जिल्हा स्तरावरील पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालं होतं. भाजपने आरोप केले, मात्र मला काहींनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. आता आपण भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, त्यामुळे मी कार्यकर्ता म्हणून भाजपचंच काम करेन, असं त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान पालघर हत्याकांडानंतर सरकारनं या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे दिला होता. सीआयडीच्या तपासात काशीनाथ चौधरी यांचं नाव मुख्य आरोपी म्हणून समोर आलेलं नाहीये. शिवाय 2022 मध्ये या प्रकरणातील 10 आरोपींना जामीनही मिळालाय. त्याच वर्षी हा तपास सीबीआय कडे गेला आणि सध्या हा खटला न्यायालयामध्ये सुरू आहे. आतापर्यंत चौधरींविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीये. तर मग भाजपने पालघर हत्याकांडानंतर चौधरी यांच्यावर राजकीय हेतूने आरोप केले होते का? आणि आता त्याच चौधरींची भाजपला गरज का भासलीये? चार्जशीट मध्ये नाव नसेल तर प्रवेश का रद्द करावा लागला? असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित झालेत. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.